निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। शुभम भवत शुभम भवत शुभम भवत। जालंधर, तुम्हाला माझे नाव कसे ठाऊक? तुझे नावच काय, तर तुझा जन्म कसा झाला हेही मला ठाऊक आहे। बृहद्रव राजाने जो सोमयाग केला त्यात तुझा जन्म झाला। होय, हे खरे आहे। मग आता तू काय करणार आहेस? तेच मला ठाऊक नाही। याचा अर्थ असा की तुला तुझ्या गुरुचा शोध घेण्याची आवश्यकता आहे। गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे तो जो योग्य वाट दाखवतो। कानिफा 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 कानिफा। गुरुवर, आपल्याला पाहण्याची भेटण्याची इच्छा आज पूर्ण झाली। आपण मार्ग दाखवला म्हणूनच इथवर येऊन पोहोचलो मी। कानिफा, तुझ्या भेटीची मलाही इच्छा होती, तुझ्या भेटीची मलाही इच्छा होती, तुझ्या भेटीची मलाही इच्छा होती, तुझ्या भेटीची मलाही इच्छा होती। भरतन, तू इथे या वनात येत राहायला हवंस, कारण त्यांना तुझी आणि तुला त्यांची भाषा येते। हे असंच सुरू राहायला हवं, कारण त्यांना कोणीही नाही, त्यांनी तरी कोणाकडे आशेने पाहायचं। तुझ्यासाठी आणि नाथ संप्रदायासाठी जे योग्य असेल ते घडेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यागाशिवाय कुठल्याही मोठ्या गोष्टी घडत नाहीत। कुणाशी नीट बोलायचं नाही, समोरच्या व्यक्तीचं नीट ऐकायचं नाही, असं तू ठरवलं आहेस का?
मला जे वाटतं तसं मी वागतो आणि तसंच करतो. तुझ्या मुलाला त्याच्या वागण्यावरून बोलण्यावरून बोल लावू नकोस, कारण तुझा हा लेख खूप मोठा होणार आहे. तो सिद्धत्वाकडे पोहोचणार आहे. मला इथं तुमच्याजवळ आश्रमातच राहू दे. परंतु हे सगळं कशासाठी? जेवायलाच मिळत नाही तेव्हा. एक लक्षात असू दे अडबंगी, आपण इथे आलो आहोत ते केवळ देण्यासाठी. कोणी आपल्याला काही द्यावं ही अपेक्षाच नाही, आणि कोणी देऊ जरी केलं तरी सुद्धा आपण ते स्वीकारायचं नाही. आजपर्यंत जे कधी झालं नाही असं घडेल. आजवर तुला जे ज्ञान दिलं आहे, जी साधना तू करतो आहेस, आता त्याच्या पुढे तुला जायचं आहे चरपटी. तुला सक्षम व्हायचं आहे चरपटी. माझीही तीच इच्छा आहे गुरुदेव. परंतु त्यासाठी तुझी एकाग्रता आणि ग्रहण क्षमता ही तुला वाढवावी लागणार आहे. रेवाड, मला भेटायला आला आहेस? होय गुरुवर. तुम्ही कोण आहात? हा प्रश्न खूप मोठा आहे रेवाड. सध्या तू एवढंच समज की माझं नाव मच्छिंद्रनाथ आहे. आपल्या कडेला हे जे वाघ सिंह आहेत ते कसे काय? कारण त्यांची भाषा मला येते. मलाही हव्या तशी सिद्धी. हे त्रिपुंड म्हणजे शिवतत्वाची आठवण म्हणून, तसेच प्रत्यक्ष नारायणाचे आपण अवतार आहात. म्हणून विष्णू नामही
त्रिपुंडावर प्रतिदिन लावायचे आहे. गोरक्ष, मी जे सांगितले होते ती घटिका जवळ आली. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. पार्वती, आता मला मच्छिंद्रकडे जावं लागलं. त्याला मी तसा शब्द दिला होता. स्वामी, माझीही तुमच्या सोबत येण्याची इच्छा आहे. मच्छिंद्रला मी कैलासातच घेऊन येतो आहे. ठीक आहे, मी मच्छिंद्रच्या स्वागताची तयारी करते. येतो.
हे श्री महादेव, समाधी सोहळ्यानंतर आपण मला दर्शन देणार होता असं आपण वचन दिलं होतं आणि आपला शब्द कधीही असत्य ठरत नाही. मग असं का घडलं प्रभू? महादेव, आपण आहात कुठे? मच्छिंद्र मी इथेच प्रभू. शुभम शुभम शुभम. मच्छिंद्र, मी तुला वचन दिलं होतं की मी येईन म्हणून. चल माझ्यासोबत. मच्छिंद्र, तुझा समाधी सोहळा पाहिला. तू इथे येशील म्हणून तुझीच प्रतीक्षा करत. समाधीनंतर आपलं दर्शन होईल असं वाटलं नव्हतं माते. मच्छिंद्र, तुला समाधी घेण्याची मी अनुमती दिली, परंतु नाथ पंथाचे कार्य अखंड सुरू राहिले पाहिजे. मच्छिंद्र, स्वामी जे सांगत आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न. तू आणि सगळ्यांनी इतका काळ जे अखंड परिश्रम केला आहे ते केवळ ठराविक काळासाठी नाही. आता त्याची जास्त आवश्यकता आहे, कारण कली त्याचा प्रभाव दाखवला. हळूहळू जे सज्जन आहे, ज्यांचा परमेश्वरावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यांना कुणाचाच आधार नाही. त्यांचा चांगुलपणावरचा विश्वास उरला. अशा वेळी नाथ पंथच महत्वाचे कार्य केले. तू जिथे संजीवन समाधी घेतली आहे ते नाथ पंथाचे एक शक्तिपीठ म्हणून उदयाला येईल. परंतु मच्छिंद्र, तुला सूक्ष्म देहाने कार्य करत राहायचं.
जिथे आवश्यकता वाटेल तिथे तू गुप्तपणे शरीर धारण करू शकतोस. आपण आज्ञा दिली त्याप्रमाणे मी कार्य करेन मारे. सर्वप्रथम अडबंगीला दर्शन दे. त्याला सांग त्याच्याकडून काय अपेक्षित आहे. अडबंगीकडून असे कार्य घडावे की त्याचे नाव भविष्यात कायम कोरले जाईल.